सो या लेक्चर मध्ये आपण पुढचे न्यूमेरिकल स्टार्ट करत आहे रोल्स थेरम वरती. By considering f of x is equal to x minus 2 log x, show that the equation x log x is equal to 2 minus x is satisfied by at least one value lying between 1 and 2. आता हे तर शब्द जे आता इथे म्हटलेले आहेत हे सगळे वर्ड्स रोल्स थेरमचा असतं पार्ट आहे. at least one value of x lies between 1 and 2. म्हणजे थोडक्यात हे रोल्स थेरमचे ऍप्लिकेशन आहे न्यूमेरिकल. त्यांनी एफ ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला. एफ ऑफ एक्स काय आहे? एक्स मायनस 2 लॉग एक्स. सो सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की हे न्यूमेरिकल रोल्स थेरमचं आहे. सेकंडली रोल्स थेरम आहे म्हटल्यावर आपल्याला 3 कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. चला बघूया सॅटिस्फाय होत आहेत का. फर्स्ट कंडिशन कंटिन्युअस आहे का? तर येस, सांगितल्याप्रमाणे सगळे हे फंक्शन्स कंटिन्युअसच राहणार आहेत. जर का त्यांनी अप्लाय करायला लावलाय रोल्स थेरम ह्याचा अर्थ रोल्स थेरम अप्लाय होणार आहे. आणि रोल्स थेरम जर का अप्लाय होणार असेल तर या 3 कंडिशन सॅटिस्फाय होणारच असतील. सो अशा न्यूमेरिकल काय एवढा विचार करायचा की आता हे सॅटिस्फाय होणार आहे का नाही होणार आहे. आपल्याला कन्सिडर करायचंच आहे की इथे रोल्स थेरम अप्लाय होणारच आहे. सो द फंक्शन इज कंटिन्युअस. बस आपल्याला मेन्शन करायचंय की फंक्शन कंटिन्युअस आहे. सेकंड, डिफरन्शिएबल आहे का त्याच्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. चल, डेरिव्हेटिव्ह काढायला बघाल तर इथे 2x आहेत. जिथे जिथे तुम्हाला दोनदा x दिसेल तिथे तिथे तुम्हाला युव्ही रूल यूज करायचा. कोणता रूल यूज करायचा आहे? युव्ही रूल. नीट बघा, युव्ही रूल काय सांगतो? पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो सगळ्यात पहिले युव्ही रूल पाठ करा. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो पहिला तसाच लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय एक्स. बेसिक डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. दुसरा तसाच एक्स मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती? 0. सो हा झाला माझा युव्ही रूल अप्लाय. पहिला तसाच दुसऱ्याचा, दुसरा तसाच पहिल्याचा. हे नीट लिहून घेऊया. एक्स मायनस 2 1 बाय एक्स मी खाली एक्स लिहितोय प्लस 1 मायनस 0 किती असतं? 1. 1 लिहायची गरज नाही. लॉग एक्स. ओके, सो हा माझा डेरिव्हेटिव्ह आहे. तर हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे का नाही कसं कळणार? हे बघा, एक्स खाली आलेला आहे आणि जेव्हा जेव्हा एक्स खाली येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की जर मी ते 0 पुट केला तर हे डिफरन्शिएबल राहणार नाही. मग 0 पुट करायची गरजच नाही कारण आपलं लाय करते 1 आणि 2 च्या मध्ये. 1 आणि 2 च्या मध्ये कुठे 0 आहे? रेंज -1 to 1 असते तर कदाचित ते आपल्या नसतं झालं कारण हा इन्फायनाइट गेला असता. पण 1 आणि 2 च्या मधले कुठलेही नंबर टाकून बघा, इथे तुमचं आन्सर इन्फिनिटी जाणार नाही. सो अशा वेळेला टेन्शन घ्यायची गरज नाही. सेकंडली लॉग 0 सुद्धा इन्फिनिटी असतो. लॉग 0 पण इन्फिनिटी असतो. पण अगेन तेच, जर माझं फंक्शन लायच करत नाहीये 0च्या आसपास तर मी कशाला टेन्शन घेऊया? 1 आणि 2 ह्याच्यामध्ये हे फंक्शन इन्फिनिटी जाणार नाही. देअरफॉर फंक्शन इज डिफरन्शिएबल. झाल्या पहिल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय. आता तिसरी, ए आहे आपला 1 आणि बी आहे आपला 2. सो आधी एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करूया म्हणजे एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करूया. थोडक्यात तुम्हाला फंक्शन मध्ये एक्स च्या जागेवर काय लिहायचंय? 1 लिहायचं. इथे लिहितोय 1 मायनस 2 लॉग 1. आता कॅल्सी आहे तुमच्याकडे, करा पुट. 1 मायनस 2 इंटू लॉग 1. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते त्यामुळे हे अख्खं काय होणार आहे? 0. नेक्स्ट एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करू. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 2 आहे. सो मी एक्सच्या जागेवर किती पुट करणार आहे आता? 2. 2 मायनस 2 लॉग 2. बट 2 मायनस 2 किती असतो? 0. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. बस दोन्ही आन्सर्स काय आले? 0. सो आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली, तिसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. हेन्स वी कॅन अप्लाय रोल्स थेरम. बस रोल्स थेरम कसा अप्लाय करायचा होता? आलेला जो डेरिव्हेटिव्ह आहे, हा जो डेरिव्हेटिव्ह मी फाइंड केलाय त्याला कोणाशी इक्वेट करायचं? 0 शी इक्वेट करायचं. कोणाशी इक्वेट करायचं? 0 शी इक्वेट करायचं. हाच असता रोल्स थेरमचा पार्ट आहे.
applying Rolle's theorem. सो रोल्स थेरम अप्लाय केलाय मी, आलेला डेरिव्हेटिव्ह कोणाशी इक्वेट केला मी, झिरोशी. आता आपल्याला प्रूव्ह करायचं काय होतं ते बघूया. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं शो दॅट इक्वेशन, हे जे काही इक्वेशन दिसतंय क्वेश्चन मध्ये, is satisfied by at least one value of x lying between 1 and 2. आता एक रोल्स थेरम काय सांगत होता की देअर विल एक्झिस्ट वन पॉइंट बिटवीन या क्वेश्चन मध्ये 1 and 2 की या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार. अरे हेच इक्वेशन हे आहे, फक्त रिअरेंज केले, रिऑर्गनाइज केले का. चेक करूया आपण हे इक्वेशन. जर मी हा वाला पार्ट तिकडे नेला, लॉग एक्स इथेच ठेवलं, हा तिकडे नेला, तर हा तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. काय होईल, तिकडे प्लस आहे ना, तिकडे जाऊन काय झाला, मायनस झाला. आता हा जो डिनॉमिनेटरचा एक्स डिवाइडला आहे, तिकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. हा एक्स इकडे आणला तर हे असं होईल, एक्स लॉग एक्स. हा एक्स इकडे आणला तर काय झालं, एक्स लॉग एक्स इज इक्वल टू, ही मायनस साईन जर का मी आत घेतली तर आतल्या साईन चेंज होतील. जो एक्स प्लस आहे तो मायनस होईल, मायनस टू काय होईल, प्लस. सो मायनस टू चा 2 झाला आणि प्लस एक्स चा झाला मायनस एक्स. अरे हेच ते इक्वेशन क्वेश्चन मध्ये दिले, एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 2 मायनस एक्स. आणि रोल्स थेरम काय सांगतो, देअर एक्झिस्ट at least one point between 1 and 2 that will satisfy the equation. Hence proved. म्हणजे थोडक्यात आलेला माझा जो डिनॉमिनेटर, आलेला जो माझं डेरिव्हेटिव्हचं उत्तर होतं त्याला झिरोशी इक्वेट केलं, त्यांनी विचारल्याप्रमाणे माझ्या क्वेश्चनला रिऑर्गनाइज केलं. हेन्स प्रूव्ड. आपल्याला फक्त रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा होता आणि आन्सर तुम्हाला रेडीली अवेलेबल आहे, फक्त रिऑर्गनाइज करायचं बस. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ रोल्स थेरम. इझी टॉपिक. अजून एक क्वेश्चन बघूया आपण याच्यावर कसा येणार आहे. ओके, यूज रोल्स थेरम टू प्रूव्ह दॅट द इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी हॅज रूट्स बिटवीन 0 and 1. अगेन 0 आणि 1 तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला फक्त या इक्वेशनचे रूट्स हे येत आहेत का नाही सांगायचे. आता गंमत बघा, मगाच्या क्वेश्चन मध्ये एफ ऑफ एक्स दिलेला होता आणि ह्याचे रूट्स आपल्याला प्रूव्ह करायचे. या क्वेश्चन मध्ये त्यांनी एफ ऑफ एक्स दिला नाही, ह्याचे रूट्स प्रूव्ह करायचे सांगितले. एफ ऑफ एक्स कुठे आहे, तुम्हाला एफ ऑफ एक्स काढावा लागणार आहे. दिस इज द ट्विस्ट फॉर दिस क्वेश्चन. एफ ऑफ एक्स दिलेला नसेल तर तुम्हाला या आन्सर क्वेश्चन मधल्या इक्वेशन मधनं एफ ऑफ एक्स काढायचा आहे बाय इंटिग्रेटिंग द इक्वेशन. कारण तुम्ही लक्षात घ्या, हा इक्वेशन इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. जो मगाशी बघा या क्वेश्चनचं हा काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. मग ह्या आन्सरचं हा काय असणार, इंटिग्रेशन. थोडक्यात एफ ऑफ एक्स काय आहे, आपल्या रिक्वायर्ड इक्वेशनचं इंटिग्रेशन. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या इक्वेशनचे रूट सॅटिस्फाय करायचे असतील, बघायचं असेल, एफ ऑफ एक्स दिला नसेल, तेव्हा तुम्ही काय करणार आहात, गिवन इक्वेशनला फक्त एकदा इंटिग्रेट करणार आहात, वन टाइम इंटिग्रेशन. आणि रिऑर्गनाइज करा, रिऑर्गनाइज करा ते इक्वेशन. बघा रिऑर्गनाइज कसं करतोय मी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स हा इकडे आणतो, मायनस ए बाय 3 मायनस बी बाय 2. मी काय केलंय, सिम्पली अख्खे इक्वेशन एका साईडला आणले, हे दोघं इथेच आहेत, हा मायनस इक्वेशन रेडी. आता इंटिग्रेट करतो, सांगा इंटिग्रेशन. ए कॉन्स्टंट, कॉन्स्टंट बाजूला काढायचा, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब बाय 3. आता हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. न्यूमरेट पॉवरला एकनी नंबर वाढवायचा आणि तोच नंबर खाली लिहायचा. हा बघा इथे स्क्वेअर आहे म्हणजे 2 आहे ना, 2 मध्ये एक ऍड करा 3, वर लिहा खाली लिहा, इंटिग्रेशन संपलं. तसंच बी, एक्स वर नंबर किती आहे, काही नाही म्हणजे 1, एक ऍड करा 1 प्लस 1 2. सो एक्स स्क्वेअर बाय 2, तोच नंबर वर लिहा खाली लिहा, इझी इंटिग्रेशन. एक्सचं इंटिग्रेशन कसं काढायचं कळलं. आता हा इथे एक्स नाहीच आहे, ज्या ज्या ठिकाणी एक्स नसेलच त्या त्या ठिकाणी एक्स लावायचा.
दिस इज सिंपल ट्रिक फॉर इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट. जर एक्स असेल तर इंटिग्रेट करा, एक्स असेल तर इंटिग्रेट करा, एक्स नसेल तर लावायचं. सिंपल. इथे एक्स आहे का? नाही, लावायचं. सो दिस इज हाऊ टू इंटिग्रेट. दिस इज हाऊ टू इंटिग्रेट. सो फंक्शन रेडी झालंय आपलं. फंक्शन रेडी आहे. आता आपल्याला आन्सर जे मगाशी केलं तेच करायचं. 3 कंडिशन चेक करायचे, सॉल्व्ह करायचे. चलो स्टार्ट करूया. फर्स्ट, दिस इज अल्जेब्रिक फंक्शन. चेक करायची गरज नाही. अल्जेब्रिक फंक्शन इज f of x is continuous. सेकंड, डिफरन्शिएबल आहे का? डिफरन्शिएबल आहे का? त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? f डॅश ऑफ x. मूर्खासारखा याचा डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाहीये. ऑलरेडी माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. याचंच तर इंटिग्रेशन मी हे केलंय. माझ्या डेरिव्हेटिव्ह परत कशाला काढू? आहे ना माझे डेरिव्हेटिव्ह. काय डेरिव्हेटिव्ह आपलं? ax² प्लस bx मायनस a/3 मायनस b/2. तुमच्याकडे इंटिग्रेशन तुम्हीच तर काढलंय. याचा तर डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे ना आधीपासून ना. घ्या. आता ह्याच्यामध्ये कुठेही खाली एक्स आहे का? सगळे एक्स कुठे आहेत? न्यूमरेटरला आहे. मग कसं काय हे इन्फिनिटी जाईल? इन्फिनिटी जाऊ शकत नाही. Therefore f of x is differentiable. सो आपल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आपण आता तिसरी कंडिशन घेऊया. f of a. a ची व्हॅल्यू किती आहे? 0. आता हा 0 मी f of x मध्ये पुट करणार आहे x च्या जागेवर. चला चेक करूया. a0 चा क्यूब बाय 3, b0 स्क्वेअर बाय 2, a/3 इंटू 0, b/2 इंटू 0. सगळीकडेच तर 0 आहे. सगळीकडे 0 आहे. आन्सर काय होणार आहे? 0. नेक्स्ट, f ऑफ b. b ची व्हॅल्यू 1 आहे. 1 पुट करायचं मला x च्या जागेवर. आता सिंपल बघा. इथे मी 1 लिहिला तर 1 चा क्यूब काय असणार आहे? 1. 1 चा स्क्वेअर काय असणार आहे? 1. 1 लिहायची काय गरज आहे? मग x क्यूबच्या जागेवर जो 1 येणार आहे तर मी फक्त काय लिहिणार? a/3. एक्स स्क्वेअर किती? 1 चा स्क्वेअर किती? 1. कशाला लिहायचा? काय लिहिणार मी फक्त? b/2. एक्सच्या जागेवर 1 येणार आहे. कशाला लिहायचंय? a/3 आणि सिमिलरली इकडे b/2. झालं माझं? a/3 a/3 b/2 b/2 कॅन्सल. आन्सर काय आलं माझं? 0. Therefore f of a is equal to f of b. झाल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय आपल्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड. 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग आपण काय करणार? युजिंग रोल्स थेरम. युजिंग रोल्स थेरम. रोल्स थेरम काय सांगतो? की जो डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह काय आहे आपला? हा, जो आपला डेरिव्हेटिव्ह आहे हे आपलं इथे आन्सर संपलेलं आहे असं. ओके. जो डेरिव्हेटिव्ह आहे ax² प्लस bx मायनस a/3 मायनस b/2 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. 0 ला इक्वेट करतो आपण. आता आपल्याला हे इक्वेशन आणायचंय. अरे हेच ते इक्वेशन आहे. फक्त मगाशी कसं आपण रिअरेंज केलं तसं अरेंज करा. ax² प्लस bx हा मायनस तिकडे जाऊन काय होईल? प्लस. तिकडे जाऊन काय होईल? प्लस. आलं उत्तर? ह्याच उत्तरात आपण त्या रोल्स थेरमचं स्टेटमेंट लिहिणार. देअर एक्झिस्ट at least one point. There exists at least one point lying between 0 and 1 that satisfies this equation. Hence proved. मगाचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन डिट्टो सेम होता. फक्त मगाच्या क्वेश्चन मध्ये एकच इश्यू होता. सॉरी, इश्यू नव्हता. f of x दिलेलं होतं. या क्वेश्चन मध्ये काय झालंय? f of x दिलेला नाहीये. सो एक स्टेप एक्स्ट्रा लक्षात ठेवली आपण. काय? जो गिवन क्वेश्चन आहे त्याचा इंटिग्रेट करून आपण f of x तयार केला. बाकीच्या मगाच्या प्रोसेस होता त्याच. कंटिन्युअस, डिफरन्शिएबल, f of a इज इक्वल टू f of b. आलेल्या डेरिव्हेटिव्हला इक्वेट करायचं 0शी, रिअरेंज करायचं, हेन्स प्रूव्ह. असे सिंपल क्वेश्चन रोल्स थेरमला 2 टाइपचे बेसिक मेजर प्रॉब्लेम्स येतात. एक असतो व्हेरीफाय करा रोल्स थेरम, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, आणि हे थोडक्यात प्रूव्ह दॅट टाइपचे क्वेश्चन असतात हे. सो इतकं तुम्हाला रोल्स थेरम इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.